आंगनवाड़ी कर्मचारी संगठन संयुक्त कृति समिति की ओर से वेतन बढ़ोतरी को लेकर केंद्र और राज्य सरकार के खिलाफ प्रदर्शन किया गया। इस मौके पर सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की गई। आंगनवाड़ी कर्मचारियों के वेतन में बढ़ोतरी को लेकर 52 दिवसीय राज्य स्तरीय हड़ताल की गई थी। इस दौरान 25 जनवरी 2024 को आईडीसीएस आयुक्त अनूप कुमार यादव और उनके विभाग के वरिष्ठ अधिकारियों ने मांगे पूरी करने का लिखित आश्वासन दिया था। इस वादे को 6 महीने के बाद भी सरकार ने अभी तक आंगनवाड़ी कर्मचारियों की मांगों पर कोई निर्णय नहीं लिया है, जिससे आंगनवाड़ी कर्मचारी काफी आक्रामक है। सरकार द्वारा किए गए वादे पूरे नहीं करने पर आज आंगनवाड़ी कर्मचारी संगठन ने सीटू के नेतृत्व में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर चौक से अमरावती जिलाधिकारी कार्यालय तक मार्च निकाला। इस मौके पर केंद्र और राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। अंगणवाडीमध्ये काम करत आहे, स्लम एरियामध्ये काम करत आहे, पण आम्हाला जेवढं मानधन पाहिजे आहे, ग्रॅज्युटी पाहिजे आहे, आम्ही असे रोडावर उतरून आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे। सरकार लाडकी योजना काढत आहे, काय त्या लाडकी योजनेत आम्हाला नाही पाहिजे। आम्हाला मी एकच सांगते की सरकारला बांगलादेश भारत झाल्याशिवाय राहणार नाही। बांगलादेशमध्ये जशी अवस्था आहे ना तशी भारताची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही। आज जो मोर्चा काढलेला आहे तो आमच्या सरकारला 3-4 वेळा निवेदन दिले, तरी पण आमचं 26,000 किमान वेतन एवढी सुद्धा वाढ सरकारने केली नाही। वास्तविक पाहता न्यायालयाने कबूल केलं की यांना मानधन देण्यात यावं, यांचं मानधन वाढवलंच पाहिजे। तेवढं सांगूनही अद्याप सरकार ना केंद्र सरकार वाढवत आहे ना राज्य सरकार वाढवत आहे। आणि एवढ्याले वर्ष 40 वर्ष नोकरी करूनही सुद्धा सरकार सध्या 1 रुपयाची पेन्शन सेविकाला द्यायला तयार नाही। नुसतं एवढे 40 वर्ष नोकरी केल्यानंतर फक्त 1 लाख रुपये म्हणजे पान पुसल्यासारखं सरकारने केलेलं आहे। यावेळेस आम्ही आता जे मोर्चे काढत आहोत तर ते याच्यासाठी समोर इलेक्शन आहे आणि त्याचा सरकारवर आम्ही काही ना काही याचा पडताळा सरकारला भोगावा लागणार आहे। अन्यथा आम्ही साध्या लिंक वर्कर आहे त्यांचं सुद्धा सरकारने 15,000 मानधन केलं, पण अंगणवाडी सेविकांचं मात्र 10,500च मानधन आहे। तरी आता आमची अपेक्षा अशी आहे की यावेळेस सरकारने इलेक्शन व्हायच्या आधी सरकारने आमचं मानधन वाढलंच पाहिजे, नाही तर याहीपेक्षा आम्ही उग्र निवेदन केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारवर आडवं पडल्याशिवाय राहणार नाही। आज आमचा हा मोर्चा आमच्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लढत आहोत। अनेक मोर्चे काढले आणि शासनाने आम्ही जे 40 दिवसाचा संप केला, त्या संप काळामध्ये शासनाने आम्हाला एक आदेश दिला होता, असा आमिष दिला होता की जे काही आम्ही आशा वर्करला मानधन वाढ केलेली आहे त्याच धर्तीवर आम्ही तुमचंही मानधन तेवढंच जोराने तेवढंच वाढणार आहोत। पण त्या जसा शासनाने आम्हाला शब्द दिला, आमच्या संघटनेला शब्द दिला का तुम्ही आता हा संप संपवा, मागे घ्या, अन्यथा आम्ही तो संप मिटवणार नव्हतो। पण आमच्या संघटनेनं आदित्यताई तटकरे पूर्ण मंत्रिमंडळ यांचा सन्मान ठेवला आणि त्यांचा सन्मान ठेवून आम्ही उठलो। त्याच्यानंतरही सरकार निर्लज्ज सरकार लाजीरवाण्यासारखं नेहमी करत आहे। सरकार फक्त एक पेढा जसा आपण लहान लेकराच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो का बाबू थांब, तसा त्यांनी आमच्या संघटनेसोबत केला आहे। आम्हाला मागं ज्यांनी आशा वर्करच्या निमित्ताने एक पेढा दिला की तुम्ही सध्या संप मिटून टाका, त्याच्यानंतर आशा वर्करच्या ऐवजी आम्ही तुमचा त्याच धर्तीवर तेवढंच मानधन आपण वाढू, नाही वाढलं। आम्ही गर्भवतीची सेवा करतो, आम्ही स्तंदा मातेची सेवा करतो, आम्ही लहान बालकाची सेवा करतो, इतक्यापर्यंत का जे आमचे लाडके भाऊ शिंदे साहेब त्यांनी जे लाडक्या बहिणीची योजना काढली, आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रात्रंदिवस जागरण करून त्यांच्या ह्या स्कीमला फलित करण्याचं काम करत आहे। पण सरकारला लाज वाटत नाही, लिंक उघडत नाही, रात्रभर जागरण करून आम्ही हे काम करतो। अनेक कामं आम्ही करतो, शासनाने आदेश द्यावा आणि आम्ही काम करावा। विधानसभामध्ये आमचा एकच निर्णय आहे की जर सरकारने आमचा पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही तर त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही।